साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. कर्जत आणि जामखेड या दोनही शहरामध्ये अद्ययावत सोयी सुविधांयुक्त विश्रामगृहांची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी 8,68,00,000 रुपयांचा निधी दोनही ठिकाणी मंजूर करून आणलाय. यामध्ये जामखेड शहरामधील नवीन विश्रामगृहासाठी 4,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय. याचं काम देखील पूर्णत्वाकडे आलं आहे. आपल्या भागामध्ये येणाऱ्या विविध विभागांचे मंत्री, उच्च पदस्थ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान विश्रांतीसाठी या विश्रामगृहाचा उपयोग होणार आहे. तसेच यामुळे नागरिकांना देखील विविध कामानिमित्त अधिकारी आणि मंत्री यांना या ठिकाणी भेटण्यासाठी सोय होणार आहे. आमदार रोहित पवार यांनी आलेल्या विश्रामगृहाबाबत जामखेड येथील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड येथे असे भव्य दिव्य असे गेस्ट हाऊस आपल्या पाठीमागे बांधकाम चालू आहे. तरी 288 मतदारसंघामध्ये मला वाटत नाही असं सुसज्ज असं भव्य दिव्य विश्रामगृह जामखेड येथे आमदार रोहितदादांच्या माध्यमातून तयार झालेला आहे. तरी येणाऱ्या विधानसभेला मला मतदारांना सांगू इच्छितो की कर्जत जामखेडमध्ये असे नवीन संकल्पना, नवीन विकासाच्या महामेरू विकास पुरुष आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून येथे उभा राहणार आहेत. तरी मतदारांना विनंती की त्यांनी आमदार रोहितदादा पवार यांना प्रचंड मताने विजयी करावं. कर्जत जामखेडचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून जे शासकीय विश्रामगृह झाले त्याचं काम आता होत आहे. तरी सर्व जामखेडकरांना विनंती आहे की विकासाच्या दृष्टीने रोहितदादा पवार यांच्या सर्वांनी पाठीमागे राहावे ही नम्र विनंती. कार्यसम्राट रोहितदादा पवार यांनी जे जामखेडमध्ये भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारले, प्रोजेक्ट माझ्या म्हणण्याने प्रोजेक्ट म्हणजे हॉस्पिटल असेल, रेस्ट हाऊस असेल. खरं तर येणारे नेते मंडळी किंवा शासकीय कर्मचारी किंवा विविध क्षेत्रातले क्लास 1 क्लास 2चे अधिकारी त्यांना आल्यानंतर जामखेड हा मतदारसंघ रोहितदादाचा असल्यामुळं त्या पद्धतीने राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. ह्या हिशोबाने 4 BHK म्हणण्यापेक्षा शासकीय रेस्ट हाऊस इतक्या उत्तम दर्जाचं बनवलेलं आहे. कदाचित ते आपण आतून बघितलं तर 5 स्टार हॉटेलमध्ये जी सूट वगैरे असतात त्या पद्धतीने रोहितदादांनी पुढचा विचार करून बनवून घेतलेला आहे. तरी मी सर्व जामखेडकरांना आव्हान करेल का आपल्या जामखेड शहराचं भवितव्य जर कोणी बदलू शकत असेल तर ते कार्यसम्राट रोहितदादाच करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पर्याय नाही, दादांव्यतिरिक्त आपल्याला पर्याय नाही. मी जामखेडकरांना आव्हान करतो, आपण दादांच्या पाठीमागं सर्व ताकदीने उभं राहावं. ह्या 2024च्या इलेक्शनला दादांना बहुमतांनी विजय करून मोठ्या पदाची संधी द्यावी ही विनंती. आज या ठिकाणी आपण शासकीय विश्रामगृहावर आहोत. या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांनी हे आपलं पाठीमागचं विश्रामगृह त्या ठिकाणी कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. फक्त पुढचा पोर्च राहिला आहे. आपण जर आतून हे बघितलं किंवा बाहेरून जर डिझाईन बघितली ती अमेरिकेच्या व्हाईट हाऊससारखी डिझाईन आहे. तुम्ही त्याच्या खिडक्या बघू शकता. भारतात अशा प्रकारच्या खिडक्या लावत नाहीत, हे बाहेर विदेशात खिडक्या लावतील. जे पुढचं 50-100 वर्ष भवितव्य बघून आमदार साहेबांची विचारसरणी त्या ठिकाणी त्या पुढच्या दृष्टिकोनाप्रमाणे आहे. वास्तविक पाहता कर्जत जामखेडमध्ये निवडणूक वेगळ्या मोडवर आहे सध्या. विरोधकांना किंवा प्राध्यापक शिंदे साहेबांना मुद्दा नाही आहे बोलायला की ह्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढू किंवा ह्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक घेऊन जाऊ. आम्ही सतत
किंवा आमचे नेते रोहितदादा सतत विकासाच्या मुद्द्यावर बोलतात आणि आता त्यांनी एक नवीन पायंडा चालू केला आहे, आपला तो आपला आणि भूमिपुत्र. माझं या कर्जत जामखेडमधील भाजपाच्या लोकांना एक आव्हान आहे की तुमच्या नेत्याची धमक जर दाखवायची असेल तर कर्जत आणि जामखेडच्या मध्यावर्ती ठिकाण तुम्ही चॉईस करा. हे भाजपवाल्यांनी चॉईस करायचं. त्या ठिकाणावर राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी असतील किंवा कर्जत जामखेडमधली लोक येतील, भाजपवाल्यांनी भाजपवाली माणसं बोलवायची आणि राम शिंदे साहेब एका बाजूला बसवायचे, कर्जत जामखेडचे पत्रकार मध्ये बसवायचे आणि रोहितदादा एका साईडला बसवायचे. रोहितदादा सांगते मी माझ्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात हे काम आणलेत आणि प्राध्यापक शिंदे सरांनी सांगायचं हे 2.5 वर्षात मी एवढे आणलेत आणि एवढे रोखलेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय, हे आपला तो आपला आणि भूमिपुत्र मुद्द्यावर बोलतोय. खरं पाहिलं तर कर्जत जामखेडनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण ओळखलं पाहिजे आणि जो विकासा भूमी चेहरा आहे त्या चेहऱ्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. 5 स्टार ह्याच्याबद्दल सांगायचं झालं विश्रामगृहाबद्दल तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे. 288 मतदारसंघात आपल्याला कुठेही या प्रकारची डिझाईन बघायला मिळणार नाही. विश्रामगृहच नाही, सगळ्या डिझाईन बघा तुम्ही, कामं कुठल्या प्रगतीपथावर आहेत किंवा काय आहेत, ह्यांनी फक्त कॉपी करायचं, कॉपी पेस्ट करायचं काम सध्या चाललंय. आणि अशोक वीरसी 24 तास जामखेड.